बांधवांनी खून केला असता तर यांनी कसं केलं असतं? 3 दिवस झालाय आणि का खून केला तर सोडायला गेला एका कुठेतरी गरीब कोळ्याच्या समाजाला ते मारत होते आणि ते सोडायला गेलाय. बांधवांनो आता काय व्हायचंय तर होईल. आणि कुठपर्यंत गेल्या 3 वर्षापासून आपल्या समाजावर या बीड जिल्ह्यामध्ये हे स्वतःला लय आणण्याच्या विरोधात कुठे गेला या जिल्ह्याचा खासदार, त्या आष्टीचा आमदार, बीडचा आमदार? 3 दिवस झाले आमचं पोरग मारलं, याला दिसत नाही का? म्हणून आता एकदाच काय व्हायचंय तर होईल ना. या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खरं म्हणजे ज्या पद्धतीनं या बीड जिल्ह्यात या समाजावर अन्याय होतोय, पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतोय. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे एकदाच आमचा समाज तुम्हाला मारून टाकायचा का काय, आणि मेलं तरी चालेल. परंतु आता या ठिकाणी जो आम्ही जे नावं सांगितलेत, त्या घरच्या मंडळींनी जे नावं सांगितलेत, त्या सगळ्या लोकांवर जर एफआयआर नाही झाला आणि त्या सगळ्या लोकांना अटक जर नाही झाले तर बीड जिल्ह्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्र गेल्या सकाळपासून काय चाललंय ते पाहतोय. म्हणून जर त्या आरोपीला अटक नाही केलं या केज पोलीस स्टेशनच्या पीआय आणि सर्व पोलीस प्रशासनाने, तर जो हा प्रकार होईल, जो काय नंगानाश होईल, जाळपोळ होईल, काय खून खराबे काय होईल, त्याला संपूर्ण हे केज पोलीस स्टेशन जिम्मेदार असेल याची त्यांनी नोंद घ्यावा. आणि आता तुम्ही 3 दिवस झाले आम्ही पाहतोय की त्या ठिकाणी रस्ता रोको केलाय, तिकडे आंबे जगायला होतात, परंतु गेंड्याची कातड बांधलेलं हे पोलीस स्टेशन प्रशासन यांना कसल्या प्रकारची जाग येताना दिसत नाही. खरं म्हणजे बांधवांनो आम्हाला थोडासा उशीर झाला. त्याचं कारण मी दवाखान्यात ऍडमिट होतो, दवाखान्यातून इथं आलोय. एवढा मोठा अन्याय सातत्यानं गेल्या 3 वर्षापासून आमचे जोडीदार केशव तात्या तांदळे असतील, मोहन आगाव असतील, सुमन दास असतील, राहुल आगाव असेल, कुठेही समाजावर काही झालं तर आम्ही पाहतोय, काही झालं तर नाही, अन्यायच केला जातोय. त्यामुळे आता अन्यायाची परिसीमा झालेली आहे. आणि आता जर आपलं म्हणणं ऐकून नाही घेतलं तर आपला समाज बांधव आपला म्हणूनच नाही, तो ओबीसी समाज बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फक्त आदेशाची वाट पाहतोय. या केज पोलीस स्टेशनने केज शहरात पाय ठेवायला जागा राहणार नाही, एवढ्या प्रमाणात या ठिकाणी समाज बांधव जमा होणार आहे. त्यामुळे यांना जर चांगली बुद्धी थोड्या सुचली तर आहे, नाहीतर थोड्याच वेळामध्ये जे कोण असतील, खासदार पुत्र असो किंवा कोण आमदार असो, कोण असतील, जे कुणी असो, ज्या पद्धतीने त्या घरच्या मंडळीने ज्यांचे नाव घेतलेत त्यांना अटक केलं नाही, एफआयआर दाखल नाही केलं, तर बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक, फक्त बीड जिल्ह्याच्या नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक वाट पाहतायत. आणि जर हे थोड्या वेळात नाही झालं तर मी सांगितल्याप्रमाणे जो काय नंगानाश होईल, जे काय होईल, याला या ठिकाणी हे पोलीस स्टेशन जिम्मेदार असेल. आता हे संपूर्ण बीड जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र या केज शहरावर केज पोलीस स्टेशन कडे डोळे लावून पाहतोय, फक्त आदेशाची वाट पाहतोय. थोडा वेळ अजूनही आपण अर्धा तास 15 मिनिटं वाट पाहू. आणि जर नाहीच ऐकलं किंवा नाही आपल्या म्हणण्यावरती एफआयआर दाखल केले, न्याय नाही मिळला, तर आपण सर्रास आपले जे ग्रुप असतील किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मेसेज द्यायचा, माणसं बोलवून घ्यायचे आणि आपले जे डेड बॉडी आहे त्यांच्या दारात आणून ठेवायची. अगदी 10-15 मिनिट किंवा अर्धा तास
सकाळी आज यांनी जर हे नाव घेतले नाही तर उद्या आता तुम्ही बीड जिल्हा बंदची हाक देऊन टाका. आणि दुसरी गोष्ट की उद्या सकाळपर्यंत ह्यांना वेळ आहे. कधीपर्यंत? उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत उद्या 11 वाजता 12 नाही हो, उद्या सकाळी 10 वाजता. उद्या सकाळी 10 उद्या सकाळी 10 वाजता. आज काहीच नाही. आज थांबा ना, उद्या सकाळी 10 वाजता सर्वांनी ओबीसी बांधवांनी केज मध्ये येण्याचं आवाहन करून टाका. तसंच जर आपलं म्हणणं नाही ऐकलं तर उद्या संपूर्ण बीड जिल्हा आणि केज संपूर्ण जिल्हाच बंदचं आव्हान आपण आज संध्याकाळी आम्ही सर्व प्रेस नोट ते काढतो. केस तर बंद होणारच आहे. संपूर्ण जिल्हा बंद करून या ठिकाणी सर्व माझी ओबीसी बांधवांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं जे जे ऐकत असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथपर्यंत जात असेल गेल्या 3 वर्षामध्ये जो आपल्यावर अन्याय अत्याचार चाललाय त्याच्यावरती कुठेतरी आवाज उठवण्यासाठी आणि अगदी थोड्या वेळाची वाट पाहायची संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील बांधवांना विनंती आहे की आपण केजकडे यायचंय. उद्या सकाळी 10 वाजता केज तर बंदच राहील परंतु संपूर्ण बीड जिल्हा देखील उद्या बंद राहणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला कालावधी आहे, त्यांनी ठरवायचं काय करायचंय काय नाही. कारण ज्या पद्धतीने आम्ही गेल्या 2.5-3 वर्षापासून या बीड जिल्ह्यात भोगतोय त्याचा हा उद्रेक आमचा माणूस मारलाय. अरे काय दोष होता त्या पोराचा? कुठंतरी गरीबाच्या लेकराला तुम्ही 10-12 जण तिथं मारत होता त्यांनी फक्त सोडायला गेला. अरे कुठं माणुसकी नावाची चीज आहे का नाही? 40 जण आणि कोणीतरी लोकप्रतिनिधी खासदाराचा पोरगा तिथं येतोय, त्याची गाडी तिथं येते. पोलीस प्रशासनाने ते कोणकोणते जे जे आमच्या या ठिकाणी फिर्यादीने नावं सांगितले त्यांचे CDR काढायचे. कोण खासदार असो नाही तर आमदार असो, कोण असेल ते असेल. आता काय काय व्हायचंय तर व्हायचं होऊ दे. एकदा आम्ही आता उतारलेलोच आहेत. त्या कारण आमची माणसं गेलेत. आपण सर्वजण आम्ही त्यावेळेस संतोष देशमुख यांचा खून झाला त्यावेळेस आम्ही सांगत होतो आरोपीला सजा झाली पाहिजे. आम्ही असं कुणी बनलो नाही. परंतु हे कोणत्या पद्धतीने चाललंय याचं कारण सुमन भाऊ कारण एकच आहे, फक्त आपण सहन करतोय, आपण ग बसतोय. आणि आता ग बसून चालणार नाही. सकाळपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण समाजच नाही तर ओबीसी समाज बांधव अत्यंत तीव्र भावना व्यक्त करत आहे. त्यामुळे जर पोलीस प्रशासनाने त्यांनी जर याच्यामध्ये कोणाचा जर दबाव येत असेल आणि त्या दबावाला बळी न पडता तुमचा स्वतःचा बळी त्या दबावापोटी जर घालायचा नसेल तुम्हाला तर आम्ही ज्या पद्धतीने सांगतोय, कारण कुणी खोटे नाव किंवा काही सांगत नाही. गाडी नंबर गाडी कोणती आली, कुणी पोलिसाला फोन केलेत, कुणी त्या पीठ अंमलदाराला फोन केलेत, हे संपूर्ण CDR मध्ये दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे अत्यंत निपक्षपातपणे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे आरोपी आहेत लवकरात लवकर अटक करा. नावच घेतले नाही का? आणि जे कोणाचे नाव राहिले असतील नाव आम्ही जेवढे नाव सांगितले तेवढे नाव जर तुम्ही नाही घेतले CCTV फुटेज बिटेज तुमचं तुम्ही तपास करायचं. आम्ही सांगतोय ना
या ठिकाणी आमचे लोक सांगतात. त्यामुळं अरे आमचा माणूस मेलेला आहे. तुम्ही जर नाव नाही घेतले, एफआयआर दाखल करून त्या आरोपीला अटक नाही केलं, मी सांगितल्याप्रमाणे आमच्या या ठिकाणी मुर्दे जरी पाडले, तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही उठणार नाहीत. बीड जिल्हा या ठिकाणी तो संबंध बीड जिल्हा तुमच्या या पोलीस स्टेशन मध्ये येऊन बसणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी जमतील जातील, अजिबात आम्ही हलणार नाहीत. कारण आमच्या सहनशीलतेचा अंत आता संपलेला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण या प्रकरणाची तीव्रता आणि बीड जिल्हा संपूर्ण शांतता जर ठेवायचं असेल तर आमच्या या ठिकाणी फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही संपूर्ण त्या आरोपीचे नाव एफआयआर दाखल करून त्या आरोपीला लवकरात लवकर अटक कराव, अशी आपल्या या ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या सर्व PI सर्व जे स्टाफ कोण असतील सर्वांना विनंती करतो. आणि आपण बीड जिल्हा शांत ठेवायचा आहे का पेटायचा आहे हे केज पोलीस स्टेशनच्या हातात आहे आता. त्यामुळे तुम्ही पुढे काय करायचंय ते करा. मला या ठिकाणी थोडस बोलण्याला हे होतंय कारण माझी तब्येत बरी नाहीये. तरी देखील आपण सर्वजण जोपर्यंत आपल्या या ठिकाणी एफआयआर आणि ते आरोपी अटक होत नाहीत, आपण कसल्याही पद्धतीने या ठिकाणून उठायचं नाही. अरे एफआयआर दाखल, एफआयआर दाखल, अरे आरोपीला अटक. अरे कोण म्हणते करणार नाही, आरोपीला अटक.